नमस्कार. स्वामी वस्त्रालय चॅनलमध्ये मी तनुजा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. माझी स्वामी वस्त्र तुम्हाला सगळ्यांना खूप आवडत आहेत. तुम्ही खूप छान रिस्पॉन्स देताय. खूप छान छान लांबून ऑर्डर येत आहेत. त्या सगळ्यासाठी खूप खूप धन्यवाद. बऱ्याचशा माझ्या मैत्रिणी आहेत, त्या म्हणतात आम्हाला शिकवा. तर आज थोडंसं मी शिवता व्हिडिओ केलेला आहे. कसं आहे ना, शिकवताना जरासा वेळ लागतो, त्यामुळे शिकवणं विना थोडंसं आता एवढे 15 तारखेनंतर थोडं मी फ्री होईन. आता संक्रांतीचे ब्लाऊजचे काम आहेत. संक्रांतीच्या नंतर जो पौष महिना, त्या महिन्यामध्ये काही लग्नाचे मुहूर्त नसतात, काही नसतात ना, तेव्हा मी ह्या शिवण्याच्या म्हणजे पूर्ण शिवून दाखवणार आहे. पण तरीही आज मी जे काहीही शिवलं, म्हणजे हा एक ड्रेस शिवला ना, तेव्हा थोडंसं व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही शाल आहे बघा. ह्याचं कापड मॅचिंग सेंटरमधनंच आणलं आहे मी. हे पैठणीचं कापड, जे कडेला पैठणीचा काठ लावला आहे, ते आमच्या इथं 400 रुपयाला मीटर मिळतं. आणि जे मधला निळा बेस दिसतोय ते कापड वेगळं आहे, ते आहे 160 रुपये मीटरचं. आतून अस्तर हे ॲक्टिव्हाचं चांगल्या क्वालिटीचं अस्तर आहे. आणि काठ लावल्यामुळं ह्याला काही मी लेस लावलेल्या नाही आहेत, फक्त खाली गोंड्याची लेस दिली आहे, कारण काठाला कलर आला आहे, त्यामुळं एक मल्टी कलरची लेस असं लावलेलं आहे. हा बेस मी बनवून घेतला आहे. जसा आपण फेट्याला बेस बनवतो ना, तसाच बेस सेम बनवून घेतला आहे. आणि हाताला ग्ल्यूगननं हे चिटकवते मी. पूर्वी मी फेविबॉन्ड वापरायचे, पण फेविबॉन्डनं असे हे होतं आहे जरा, त्यापेक्षा म्हटलं ग्ल्यूगन वापरते मी हल्ली. ग्ल्यूगन वापरताना खूप काळजी घ्यायला लागते, कारण ग्ल्यू जर हाताला चिटकला ना, तर तो इतका भाजतो जोरात की बस. त्यामुळं ग्ल्यूगन वापरताना प्रॅक्टिसची गरज आहे. आणि हाताला भाजू नये. हातामध्ये एवढा असा तो फेटा असतोय, तो हातामध्ये धरायचा कुठं आणि काय करायचं कुठं, म्हणून मी असं अडकवलं आहे त्याला डबीत, की हातात धरायला लागू नये, हाताला भाजू नये, म्हणून मी असं त्याला डबीमध्ये अडकवून हे पुढचं सगळं चिटकवते आहे. ही पट्टी मी साधारण बघा, म्हणजे आता हा डोक्याचा घेर जर 7 इंच असेल का नाही, तर आपल्याला कमीत कमी 6-7 वेढे, हे जे पट्टी बनवतो ना, ह्याचे 6-7 वेढे तरी घ्यायला लागतात. मग डोक्याचा घेर जर 7 आहे, तर 7 गुणिले 7 किती होतं? 7-7 49. तेवढ्या इंचाची ही पट्टी बनवून घ्यायची. कमी पडली नंतर जोडली तरी चालती. असं इतके चटके बसतात ना हे, जेव्हा आपण ग्ल्यूगन वापरतो तेव्हा. त्याच्यामुळं जपूनच ही कामं करायची करताना. पूर्वी मी इथं सुद्धा ग्ल्यू वापरायचे नाही, इथं मी सुई दोऱ्यानं शिवायचे, पण त्याचं फिनिशिंग आणि आपण चिटकवल्यावरती ना खूप छान दिसतीये ही पगडी. त्याच्यामुळं मी हे बघा, इथं आत्ता तुम्ही बघू शकाल हाताला माझ्या ग्ल्यू चिटकलेला. असा गरम ग्ल्यू जेव्हा हाताला चिटकतो ना, तेव्हा भाजतं. त्याच्यामुळं करताना काळजीच घेत जावा. आता बऱ्याचशा जणी ऑर्डर देण्यासाठी माझे व्हिडिओ बघत असतात, तर त्यांना सांगते, स्क्रीनवरती मी माझा नंबर दिलेला आहे. त्या नंबरला तुम्ही मला कॉन्टॅक्ट करून तुमची स्वामी वस्त्र किंवा गोंदवलेकर महाराजांचं वस्त्र, शंकरबाबा महाराजांचं वस्त्र आणि गजानन महाराजांचं वस्त्र, अशा ऑर्डर देण्यासाठी, गणपतीचा फेटा, असं बरंच काय सगळं देवाच्या बाबतीतलं काही असू देत, देवघराचं आसन असू देत, चौरंगाचं आसन असू देत, असं सगळं काहीही जर तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर ह्या स्क्रीनवरती मी नंबर दिलेला आहे. बऱ्याचशा बायका मला म्हणतात की पैसे नंतर दिले तर चालतील का, तुम्ही बनवायला घ्या. तर तसं नसतं. माझ्याकडं ऑलरेडी भरपूर ऑर्डर आधीच ॲडव्हान्स घेऊन मी ठेवलेले असतात. त्याच्यामुळं आधी तुम्ही शिवायला घ्या असं चालत नाही. तुम्हाला आधी पेमेंट केल्यानंतर साधारण 8 ते 10 दिवसांनी नंबर वाईज मी तुमचं काम करायला घेते. त्याच्यामुळं विश्वास ठेवून तुम्हाला पेमेंट हे आधीच करायला लागतं. कारण काय होतं ना, आम्ही बनवायचं
आणि मग तुम्हाला सांगायचं बनवून झालंय. मग त्याच्यात तोपर्यंत माणसाचं माइंडसेट असा असतो ना की बदलत राहतो. आत्ता घ्यायची इच्छा आहे पण पुढच्या 8-10 दिवसांनी घ्यायची इच्छा नाही असं झालं तर त्या वस्त्रांचा मी काहीच करू शकत नाही. कारण माझ्याकडं येणारी प्रत्येक वस्त्राची ऑर्डर ही कस्टमाइज्ड असते. म्हणजे तुम्ही सांगितलेला रंग, तुम्ही सांगितलेलं माप, ह्या मापामध्ये मी बनवून देते. त्याच्यामुळं पैसे हे आधी घेते मी. गुगल पे आधी पैसे करायला लागतात. कॅश ऑन डिलेवरी सिस्टीम माझ्याकडं नाही. सातारमध्ये काळाराम मंदिरच्या इथं नंदिनी फॅशन्स हे माझं लेडीज टेलरिंगचं शॉप आहे. तिथं मी गाऊन, ड्रेस, ब्लाऊज, वन पीस असं सर्व काही शिवते. माझा तो बिझनेस जुना आहे. माझा तो गाळा स्वतःचा आहे. गेली 15 वर्ष म्हणजे 2011 सालापासून मी त्या एकाच जागेवरती आहे. त्याच्यामुळं माझ्यावरती विश्वास ठेवा आणि तुमची ऑर्डर नक्की बुक करा. ऑर्डर बुक केल्यानंतर 10 ते 12 असं मी प्रत्येकाला सांगते. 10 ते 12 दिवसामध्ये तुमची ऑर्डर तुमच्या घरात मिळेल. काहींचं जर ॲट पोस्ट असेल, कुठं थोडंसं आउटसाईड असेल, जवळपास कुठं कुरिअरचं ऑफिस असेल तर तिथून कलेक्ट करायला लावतात. काहींचं पोस्टानं टाकायला लागतं. त्याच्यामुळं कॅश ऑन डिलेवरी कसं देणार ना मी. कुरिअरवाले काही नंतर आमच्या कॉन्टॅक्टमध्ये नसतात. त्याच्यामुळं पैसे हे तुम्हाला आधीच पे करायला लागतील. बऱ्याचशा माझ्या मैत्रिणींचा मला मेसेज येतो, ताई तुम्ही व्हिडिओ बनवा. तर मी ऑलरेडी ह्या वस्त्रांच्या व्हिडिओ बनवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये मी मल्हारी पगडी शिकवली आहे, कंथा टोपी शिकवली आहे, गांधी टोपी शिकवली आहे, फेटा शिकवला आहे, मल्हारीमधले सुद्धा 2 प्रकार ते शिकवलेत, आसन लोडचा सेट शिकवला आहे, शाल कशी बनवायची शिकवली आहे, सगळं माप मूर्तीचं कसं घ्यायचं हेही मी शिकवलेलं आहे. तुम्ही माझ्या चॅनलवरती माझा जो फोटो येतो ना आपल्या चॅनलवरती त्याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला व्हिडिओजमध्ये ऑलमध्ये जर गेलात ना तर तुम्हाला त्या सगळ्या व्हिडिओज बघायला मिळतील. त्याच्याचप्रमाणे मी गाऊनचंही खूप सोप्या भाषेमध्ये कसं शिवायचं शिकवलेलं आहे. देवीचं वस्त्र कसं शिवायचं शिकवलेलं आहे. कमळासन मी बनवते ते कसं बनवायचं शिकवलं आहे. सगळ्या व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेल्या आहेत, फक्त त्या तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या नाही आहेत. आणि ही पेशवाई पगडीची व्हिडिओ फक्त मी नीट बनवली नाही आहे. मी आत्ता थोडंफार दाखवलं तुम्हाला. तरीही जेव्हा केव्हा 15 तारखेनंतर थोडंसं माझ्या कामाचा लोड कमी झाला समजा ना तर मी ही तुम्हाला पगडी कशी बनवायची नक्की दाखवेन. तर असंच माझ्या चॅनलवरती कंटिन्यू राहा आणि असंच तुमचं प्रेम देत राहा. बऱ्याचशा मैत्रिणींनी मला आत्ता फोनमध्ये करत होत्या की तुम्ही आम्हाला घरी काम द्याल का. तर घरी काही काम देता येत नाही, कारण हे काम इतकं बारकाव्यानं करण्याचे मी कुणालाच देत नाही. मी कुणावरतीच विश्वास ठेवत नाही, कारण माझ्या क्लायंट ज्या कुणीही विश्वास टाकून मला ऑर्डर दिल्या आहेत त्यांना ते खूप छान सुबक माझं काम आवडलं आहे म्हणून मला ह्या ऑर्डर मिळाल्या आहेत. त्याच्यामुळं मी कुणालाच काम देत नाही. मी स्वतःच करते. का तर हे सुद्धा करण्याची मला गरज नाही आहे, पण माझी आवड आहे किंवा एक सेवा आहे. सेवेतून मला पैसेही मिळत आहेत ही गोष्ट वेगळी, पण हे मी स्वतःच करते, हे कुणाला करायला देत नाही. किती सुंदर पगडी बघा बोलता बोलता तयार झाली. करताना नंबर ह्या कस्टमरचा नंबर येईपर्यंत वेळ लागतो, पण नंबर आल्यावरती पूर्ण दिवस मी त्यांनाच देते. त्यांचंच खूप मन लावून काम करते. टार्गेट नसतंय माझ्यापुढं की मला आज एवढ्या रुपयाचं काम करायचं आहे. माझ्यापुढं टार्गेट हे असतं की आज मला हे काम खूप सुंदर करून द्यायचं आहे. हा बघा ड्रेस, स्वामींचा लूक, किती सुंदर झाली आहे ही पगडी. तुम्हीही असं नक्की ऑर्डर करा. बाय.